तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार नमन. प्रज्ञाशील करुणेचे खान, जगातला पहिल्या क्रमांकाचा विद्वान बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. सर्व महामानवांच्या पवित्र विचारांना, स्मृतींना, कार्याला विनम्र अभिवादन. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं आयोजित सामूहिक प्रशिक्षण शिबिर 2024 अंतर्गत आज सकाळच्या सत्रामध्ये पहिलं प्रवचन होणार आहे. कार्यकारण भाव या विषयाला न्याय देण्यासाठी मी प्राचार्य करतो भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय के.पी. मोडकरे गुरुजी यांना. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना सर्वप्रथम अभिवादन. आदरणीय श्रद्धावान ब्राह्मण संघ, आदरणीय पुणे शहराचे सेक्रेटरी संदीप सोनवणे, आदरणीय जे आपला सर्व व्हिडिओ प्रसारित करतात सर्व महाराष्ट्रात त्यामुळे व्हिडिओमध्ये आपण चांगलं दिसलं पाहिजे. मला माहीतच नाही ना, आता सांगितलं मला पोलीस सांगायला पाहिजे. माझे चुकला वागताना बोलताना हे सर्व प्रसारित होतं. रवी साहेब, आत्ता जो विषय आहे ते सेक्रेटरीने हा विषय दिला आणि समजायला वयाच्या 80व्या वर्षीच्या माणसाला कळणार नाही. 60, 70, 50 आणि शिकेला PhD झालेल्या त्याने समजणार नाही. पण लक्षपूर्वक जर ऐकलं तर लगेच अडायच्या माणसाला समजेल. बरोबर आहे. पण मोठा विभाग जर त्या लक्ष दिलं नाही तर तो त्याच्या डोक्याच्या बाहेर नाही. तरी पण मात्र मी तुम्हाला काही मुद्दे पानावर लिहून द्या आणि कालांतराने मुक्त झाला, वयामध्ये आला, ते काही हाताळणी दिली तर प्रत्येक समुत्पाद म्हणजे काय, कार्यकारण भाव म्हणजे काय ते बघितलं तर तुमच्या मला ते लगेच लक्षात येईल. मी जेव्हा एक भाग वाचतो त्यावेळी तुम्ही लगेच उत्तर देणार, एवढं सोपं आहे. तुम्ही उत्तर देऊ शकता, मला गॅरंटी आहे. सोपा आहे का विषय? बरोबर आहे. सांग, पहिलं उत्तर काय आहे? पहिला उत्तर तुम्ही शाळेत अभ्यास करतच नाही, काय होणार? किती सोपं आहे, इतकं सोपं आहे की नाही? तुम्ही सतत अभ्यास केला तुम्ही काय होणार? म्हणजे अभ्यास करणं काय आहे? तुम्ही कार्य केलेलं आहे. बरोबर आहे. त्याचे रिझल्ट काय लागला? पास झाला. तुम्ही अभ्यास केला नाही तर कार्य झालं, त्याचे रिझल्ट काय लागला? नापास झाला. किती सोपं आहे, कठीण आहे का? इतकं सोपं आहे. पण हा सोपा या कृती दलाच्या माणसाला कठीण वाटतो. कठीण वाटतं. काय करायचं अभ्यास करून? काय जास्त अभ्यास करून काय करायचं आहे? अशा पद्धतीनं त्या माणसांची प्रवृत्ती आहे. मी तिसरा प्रश्न विचारतो. समुद्राच्या पाण्याची वाफ होते, मग काय होतं? नाही, समुद्राच्या पाण्याची वाफ होते समुद्रामध्ये. आता जर पावसाळा सुरू केले तर उन्हाळ्यात 3 महिने समुद्र कडून तापतो, त्या पाण्याची वाफ होते. वाफेवर काय होता? ढग होता. लगेच पाणी होत नाही ना, ढग तयार होतात आणि ढग आकाशात जातात. पण त्याचं काय होतं? जगांचं त्याच्यामध्ये द्रव बिंदू तयार होतात, नाही का? आणि मग ते खाली पडतात. किती कारण झाली? समुद्राच्या पाण्याची वाफ होते.
कशामुळे होते? उष्णतेमुळे होते. त्याच्यामुळे काय झालं? कार्य झालं उष्णतेमुळे. तिथून निर्मिती काय झाली? ढग निर्माण झाले. बरोबर आहे? ढगामध्ये थोडी थोडी ढग तयार होतात. गारा होतात, मोठे ते गारा पडतात ना, बारीक थेंब पडतात, वादळी पाऊस तयार होतो. हे सर्व त्याच्यामध्ये निर्माण होते. मग आपल्या पृथ्वीवर ते पडतं. ऐकलं कार्यकारण व्हायचं नाही. हा कार्य आणि कारण लक्षात आला. आता तिसरं, वृक्षतोड ते करतात, जंगल तोडतात. वृक्षतोड करणे, जंगल तोडणे म्हणजे काय होतं? वृक्षतोड झाले काय होणार आहे? पाऊस कमी पडणार की नाही? जंगलच नष्ट झाली. ज्या ठिकाणी जंगल आहे, ज्या ठिकाणी टेकडे आहेत, वनस्पती आहे, त्या ठिकाणी अधिक पाऊस पडतो. कारण वनस्पती असते, झाडं असतात, ओलावा असतो आणि त्या ठिकाणी त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक असते. सिमेंटचे शहर आहे, सिमेंट त्या ठिकाणी पाऊस कमी पडतो. हे कारण आहे. दुसरं आहे, डोंगरावर पाऊस पडतो. आता प्रामुख्याने 10 किलोमीटर डोंगर आहे. डोंगर बघितला आमच्या गावाकडे, तुमच्या गावाकडे डोंगर असेल. पाऊस पडला पण आपल्याकडे पाऊसच पडला नाही. मला काय वाटेल? इकडे पाऊस पडला नाही आणि नदीला पाणी कसं आलं? असं वाटणार का तुम्हाला? 10 किलोमीटरवर पाऊस पडत आहे आणि इकडे पाऊस पडलाच नाही. तुला आश्चर्य वाटेल, नदीला पाणी कसं आलं? तर मात्र डोंगरावर पाऊस पडतो आणि तो नदीच्या प्रवाहामध्ये वाहतो. हे सकल उंच भागाकडून सकल भागाकडे वाहण्याचा हा पाण्याचा गुणधर्म आहे. आता या ठिकाणी कोंडू गिरी बाबांच्या जाळ्यात किती लोक बसलेले आहेत? एकांत म्हणजे ज्योतिष्य सांगणारे येतात. तुमच्या घरामध्ये झालेलं आहे, तुमच्या घरामध्ये काहीतरी झालेलं आहे, गर्मी केलेली आहे, काहीतरी केलेली आहे आणि आपले लोक हसतात. असं मग तो पैसा पूर्ण घेऊन जातो. आता परवा चोरांनी कार्य केले. एका बाहेर जात होती, पोलिसांनी रूप घेतलं, मी पोलीस आहे. चोरी झालेली आहे तिकडे. तुमच्या जे भांडे आहेत ते सर्व अलंकार तुम्ही पिशवीत ठेवा. त्या बाईला का बरं अक्कल आली नाही? थोडी अक्कल झाली नाही. सर्व भांडे काढले, गळ्यातले ते आणि पिशवीत ठेवले. त्या चोराने काय केलं? बरोबर त्यांनी सांगितलं गुरु असेल बक्षीस दुसरीकडे गेलं, पिशवीतलं भांडे काढले आणि पडून गेलं. म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा या समाजामध्ये काम करणारे लोक आहेत. म्हणजे गुरुगिरी बाबांच्या जाळ्यात बसण्यामध्ये आपली फसवणूक होणे. धोनू बाबाने गेले, आपण त्याच्यात बसलो, त्याचे निर्माण झालेलं आहे, फसवणूक झाली आपली. कारण म्हणजे कार्य झालं आपल्याला, म्हणजे आपल्याला. तिसरा जो आहे, एखाद्या परिस्थितीला बरे वाईट नजरेने पाहिले तर काय होतं? एखाद्यावर ताळीवारला होऊया. एखाद्या विक्षिप्त माणूस आहे आणि एखाद्या स्त्रीला चिडलं, काय होणार? भांडण होणार की नाही? ती बाई घरी सांगणार. घरी सांगल्यानंतर तो माणूस माझ्या बायकोला किंवा माझ्या मुलीला असं केलं तर तो काय करणार? हातात तलवार घेणार. दुसरा एक कोळी बनणार, कोळी तलवार घेणार आणि चौकामध्ये आले भांडण करणार. यार होणार की नाही? म्हणजे कार्य कोणी केलं? त्या दुष्ट माणसाने. बरोबर आहे? त्याचा परिणाम काय झाला? भांडण झाला. भांडणामध्ये कोणी बनणार, मग काय होणार? त्याच्या पलीकडे पोलीस ठाण्यात रिपोर्ट झाला. पोलीस काय करणार? त्याला पकडून दिला. ते सर्व काय घडलं ते एकाच त्या माणसाला. आता ठेकेदाराने कमी सिमेंट वापरून इमारत उभी केली. ठेकेदाराने त्या ठेका दिला पण कमी सिमेंट वापरलं. त्या इमारतीचं आयुष्य कमी होणार की नाही? की 50 वर्षे 100 वर्षे टिकणारी इमारत ती 20 वर्षातच. म्हणजे या ठिकाणी काय घडलेलं आहे? कार्य कोणी केलं? त्या ठेकेदाराने केलं नफ्यासाठी. म्हणजे काय झाले त्याच्यामध्ये? कृष्णा निर्माण झाली. इथे जर 2 कोटी सिमेंट म्हणजे 1 कोटी सिमेंट वापरलं तर मला नफा काही नफा. बरोबर आहे?
नुकसान कोणाचं झालं तर रहिवाशाचं झालं. जे तृष्णेमुळे त्या माणसाने तिथं हे नुकसान केलेले आहे. म्हणजे पुन्हा त्या ठेकेदाराने केला प्रायचित्त कोणाला भोगायला मिळालं त्या फ्लॅटच्या लोकांना. बरोबर, कार्य आणि कारण. इमारतीचा पाया पक्का करून ओलवर नसेल तर इमारत बांधली जर एखाद्या माणसाने, ही इमारत आहे एखादी 6 महिने इमारत बांधायची आपल्याला, 6 महिने इमारत बांधायची, काही पाय जर कमी केला नाही, 5च फूट केला नफ्यासाठी, कृष्ण निर्माण झाले, कोणाला माहीत होते. आता करून जर 2 फूटच त्याने पाय खोदला त्याच्यावर 6 महिने इमारत केली, पेपरमध्ये बघितलंच ना, एखादी इमारत पट्ट्यासारखी अशी खाली पडते. तुम्ही बघितलं, तुम्ही मुंबईला झालेलं आहे, अशी अशी पडलेली इमारत, अशी पत्थरचा पडतो कसा इमारत खाली पडली. म्हणजे त्या ठेकेदाराच्या कृष्णेमुळे त्याच्यामध्ये कृष्णा निर्माण झाली, अभिलाषा निर्माण झाली, मला फार पैसा मिळावा. नंतर काय होणार, मग पोलीस येणार, मग शोध घेणार, मग सायंटिस्ट येणार, त्या क्षेत्रात इंजिनियर येणार, त्याने किती सिमेंट वापरलेलं आहे, किती खोल केलेलं आहे, आणि मग संशोधन केलं की मग त्याला पकडणार ठेकेदार. त्याचे परिणाम कार्य आणि कारणभाव एकमेकावर अवलंबून आहे. आता जर चोरी केली काय होणार, चोरी केल्यावर त्याला उत्तर पाहिजे तुम्हाला, पोलिसांच्या ताब्यात जाणार की नाही. आपण जर पत्नीला मारलं, साध्या पत्नीला, पत्नी काय करणार, रागाला काय कुठे जाणार, निघून जाणार आई वडिलांकडे. बरोबर आहे. त्या पत्नीला नवऱ्याने मारलं, कावर मारावं पत्नीला, ते कशामुळे मारलं, राग आला, राग मला जेवण वेळेवर दिलं नाही, मला मटणही दिली नाही आज पाहिजे होती, आज चांगलं जेवण झालं नाही, कृष्णा निर्माण झाले, जिजेवर चव आली, त्याच्या जिजेवर चव, आज मला मटण मिळणार, आज बायकोने मटण केले, पण तू पैसेच केले नाही बायकोला, बायकोकडून पैसे आणणार. आणि मग त्याला राग येतो, राग आल्याबरोबर आणि ते जीभ त्याची पडपडते, आज नुसतं मटण खाणार, आज आणि मटण खाणार असं म्हणल्यावर बायकोने मटणच केली नाही, पैसेच नसल्यामुळे तो येतो रागाने येतो, दरम्याने बायकोला मारतो, बायको निघून जाते. मग पोलीस रिपोर्ट होते, पोलीस रिपोर्ट झाले की मग काय होणार, जवळ घ्यायला कैदेमध्ये झालं. बरोबर आहे की नाही, होतात कुठे कारणे, याला म्हणतात सरळ साधा कार्य कारणभाव सिद्धांत. दुसरा आहे जास्त गोड खाणे. जास्त गोड खायला काय होतं, डायबिटीज होते की नाही, तुम्हाला 600 होते, 700 होते, 800 पर्यंत होते, 150 पर्यंत राहते, आणि मग त्याच्यामध्ये आधार होतो. आधार झाला की एक आपल्या शरीरातलं जे असतात अवयव ते निकामी होतात, त्यामध्ये माणूस मृत पावतो. म्हणजे गोड खाणं कशामुळे, जिभेवर कृष्णा निर्माण झाले तर बरं वाटतं, खा परत खा परत खा परत खा, गोड आहे गोड आहे, चहा मस्त आहे, तळलेले पदार्थ खा, तळलेले पदार्थ खा, चव वाटते. कालांतर त्याचे परिणाम काय होतात, बीपी वाढतो, शुगर वाढते, आणि मग तो माणूस दवाखान्यात जातो, लाखो रुपये खर्च करतो, लाखो रुपये खर्च करतो, जीव वाचण्याकरता जमीन दामी सर्व कर्जबाजारी होतो, आणि केव्हा केव्हा 10-20 लाख रुपये करतो सुद्धा माणूस मरतो. म्हणून हे सगळं कशावर आहे, कृष्णावरती चळवळ निर्माण होते, आणि सर्व गुन्हे सगळे माणूस स्वतःच्या नियंत्रण डोळ्या होतात. रात्री बेरात्री फिरणे मला सांगितलेले आहे, त्याचे परिणाम काय होतात, रात्री फिरलो तर पुढे येतो, पिढा घालतो, तुम्हाला बंदिस्त होतं. कारण तुम्ही जर रात्री चेहऱ्याने फिरलाच नसता, तुमच्या हातामध्ये कृती घडली, आणि कृती घडल्यावर त्याचे कारण झालं, पोलीस आले, तुला पकडून नेलं. आता पुराने गाव वाहून गेलं, आपण पुराने गाव आलं, त्या ठिकाणी काय होतं, पाऊस कधीच पडतो त्या परिसरामध्ये, क्षेत्रामध्ये ढगफुटी म्हणतात. ढगफुटी म्हणजे ढगाचा पाऊसच चालू करतो. त्या अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होतं, आणि अधिकाधिक पाऊस पडतो, आणि गावाचे गाव वाहून जातात. हे याला सुद्धा कार्यकारण म्हणतात.
दुसरं आहे लायसन्स नसताना गाडी चालवणे किंवा कमी वयात गाडी, कोण कोण चालवतं गाडी ज्यांचं 18 वर्ष नाही तर ते गाडी चालवतात, ज्यांचं 18 वर्ष नाही हा चांगला आहे ना, 18 वर्ष नाही पण गाडी चालवतात, हा जरा एक आठवण करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 लोकांनी ज्यांना लायसन्स नाही 18 वर्षापेक्षा कमी असताना सुद्धा गाडी चालवणं, कारण गव्हर्नमेंटचा नियम आहे 18 वर्ष झाल्याशिवाय त्याला लायसन्स देत नाही गव्हर्नमेंट. तुम्हाला लायसन्सच नाही, पोलीस पकडणार नाही तुम्हाला. परवा काय प्रकार झाला, अग्रवाल कुटुंब दिल्लीला, आजोबा बाप दिल्लीला आणि आजोबाने दिल्ली मुलाला गाडी करायला, त्याला लायसन्स नाही, 18 वर्षाच्या आत. आता टीव्हीवर सारखं घडतं दररोज तेच दाखवतात. काय केलं त्यांनी, दारू दिला, लायसन्स नाही. विमाननगरमध्ये आपल्या कल्याण व्यवस्था प्रकार झाला, दारू पिल्यामुळे लायसन्स नसल्यामुळे त्याने 3 माणसं गाडी ठार केली, पुन्हा पुण्याला ते कार्य त्यांनी केलं आणि 3 माणसं मिळली त्या चुकीच्या एका माणसामुळे. आणि नंतर काय झालं, ड्रायव्हर बाजूला त्याला नियम आहे चालवायचा, हा इथं बसला गाडी चालवा, वय 17 असताना त्याने गाडी चालवली, बॅलन्स केला, ड्रायव्हर केला होता आणि 3 माणसं गाडी ठार केली. हे प्रकरण आता कोर्टापर्यंत गेलं. आजोबा म्हणतो मी इथंच होतो आणि नातवाला वाचवण्याकरता मी गाडी चालवली, खोटं पडला. नातवाला वाचवण्याकरता मी इथं तो दिल्लीत होता, पण मी पुण्यात होतो, मीच गाडी चालवली. ड्रायव्हरला कोंबून ठेवलं घरामध्ये आणि साक्षी पण पोलिसाला की माझ्या मालकाने गाडी चालवली, दिल्लीला आहे बा, गाडी चालवली असं सांग, मी बाजूला होतो, माझ्या मालकाने गाडी चालवली. जे नातवाला वाटलं कितीला खोटे बोलले ते, गाडी तर चुकून दिली नातवाला, पण मी गाडी चालवली आहे. पुन्हा बापाने सुद्धा तसंच सांगितलं. त्याला दिल्लीला पोलीस गेले, दिल्लीहून त्याला पकडून आणलं आणि फटके मारले, कबूल झाला मी दिल्लीत होतो. म्हणजे हे सगळं कशामुळे घडलेलं आहे, हे सर्व कार्याचे कारण व्हावं. गाडी दिली नसती, गाडी चालवली नसती, गाडी आला नसता आणि तो कोणताच मुला नसता, ते काय पाहिजे ना किंमत माझी म्हणजे नाही, माझ्या मुला नातवाने गाडी चालवलेली आहे त्याचं प्राचित्य त्यालाच मिळालं पाहिजे. मी सांगितलं सिद्धार्थ सांगितलं, सिद्धार्थ माहित आहे का, तेव्हा सिद्धार्थ त्यावेळेस दर्शनामध्ये बुद्धाला म्हणतात, सिद्धार्थाला म्हणतात तुझ्या आई वडिलांची संपत्ती जप्त करायची आहे, नाही तर तुम्हाला द्रोणत्याग करावं लागेल, तुम्हाला देहांताची शिक्षा करावं लागेल. ती पैकी सिद्धार्थ म्हणतात कारण मी गुन्हा केलेला आहे त्याचं प्राचित्य मला भोगावं लागेल, मला भोगावं लागेल, माझ्या आई वडिलांना त्याचा त्रास नको. बघा सिद्धार्थाचा दुसरं आणि या माणसांचा व्यापारी माणसांचा मस्त आहे, खायला प्यायला मिळतात, दारू प्यायला मिळते, मस्त बाबा त्याला मस्त म्हणजे मारलेले, मस्त म्हणजे मारलेले लोक असतात श्रीमंतांचे मुलं. आणि 3 मुलांचा बळी घेतलेला एका मारलेल्या माणसाचं तो वाद होता कामाने या पद्धतीची नम्रतापूर्वक तुमच्या हातून कृती घडता कामाने या पद्धतीने सांगितलं केलेलं आहे. आता सर्व त्याचा तपासतोय, तिघांना हात द्यायला लागले, बापाला लागले, आजोबाला लागले, मुलाला लागले आणि ड्रायव्हरला तुम्ही दाबून ठेवलं, त्याच्यामध्ये परत दुसरी शिक्षा. एक फोटो त्याचं म्हटलं असतं का माझ्या नातवाने केलेलं प्राची त्याला बघू द्या, काही बघू द्या, त्याला हिंमत पाहिजे नसेल. कशामुळे झाले, कृष्णाने मानली अरे माझ्या नातवाला काय होणार, काय नाही म्हणजे माझ्या मुलाला काय होणार, कृष्णा माझा मुलगा जगला पाहिजे, त्याच्यात त्रास होता कामा नये, तर गुन्हा केला त्याने त्रास होता कामा नये, कसं त्याचा प्राचित्य त्याला मिळालंच पाहिजे. या पद्धतीचा निसर्ग नियम आहे. आता निसर्ग आहे ना, निसर्ग हे बघा
निसर्गाच्या नियमाप्रमाणे बरोबर त्याला त्याच्या शिक्षा झाली. त्याप्रमाणे हे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं काही मागू नका. पंचशिलेचे जर आपण पालन केलं नाही, पंचशिलेचे पालन केलं आपण कसे बनणार? सद्गुणी बनणार. आणि पंचशिलेचं पालनच केलेलं काय बनणार? आपण दुर्गुणी बनणार. बरोबर आहे? हे कार्यकर्माचा सिद्धांत आहे. समुद्राला भरती येणे, समुद्राला भरती कशामुळे येते? चंद्र पौर्णिमेच्या दिवशी ते निसर्गाचे नियमावली हा पुढे पुढे जातो धरतीला. त्याला सुद्धा कारण आहे. आणि ओहोटी असते आणि ओहोटी झाली की लांब लांब पाणी जातं समुद्रात. मी बघितलं असेल. हे सुद्धा याच्या पाठीमागे कार्य आणि कारणभावाचे सिद्धांत आहे. मित्रात भांडणं झाली, भांडणं झाली, घरापर्यंत चर्चा झाली तर दोन्ही कुटुंबामध्ये वाद होतो, मारामाऱ्या होता आणि आयुष्यभर ते शत्रू राहतात. किती वाईट प्रकार झालेले आहे. त्यामध्ये कोणी कोणाची मुलाचं जरी सत्य बाजू खोटी बाजू जरी असली तरी बाप म्हणतो माझ्या पोरातच झालाय. या ठिकाणी काय निर्माण झाली? कृष्णा निर्माण झाली. कोणाविषयी? मुलाविषयी. माझ्या मुलाने काही खोटं काही नाही केलं म्हणजे माझ्या मुलाला वाचला पाहिजे, हे तिथे कृष्णा निर्माण. आता ह्या ठिकाणी 14 एप्रिलला दारू पिऊन कोण असतात? आता तुम्ही मगाशी बरोबर हात दिला, त्याचं उत्तर मला द्यायचं. लायसन्स 18 वर्षाच्या आतील मुलाने गाडी चालवली, 9 मुलं होती, 9 आमचे चालवले होते, ठीक नाही? त्यापुढे गाडी चालवायची नाही. गाडी चालवायची ना 18 वर्ष झाल्याशिवाय गाडी चालवायची नाही, नियम आहे. तुमच्या हातून एखादी घटना घडली भयंकर प्राचित्य होणार. आणि या पद्धतीनं 14 एप्रिलला दारू जर लोकांनी पिली आणि इथं ब्राह्मणाने जर बघितलं जय भीम दारू पिऊ, आपण दारू ऐकते ना, आपण ते बघत आहे. दारू पिऊन सकाळी सगळ्यांना जाता सुद्धा हातात डब्बा असतो आणि इथं दारू पितो आणि म्हणतो ते जय भीम. बरोबर आम्हाला सर ड्रायव्हरला असेच प्रकार निर्माण झाले. आता त्यांना माहिती आहे कोणत्या भोगाचारी आहे, काही म्हणतच नाही. माझा स्वभाव धर्माचा आहे. ठीक आहे जय भीम साहेब आणि 18 बोलत बसणार माझ्याशी. त्याला म्हणणार नाही तू दारुडे असतात, तू म्हणूच शकत नाही कारण माझ्या आणि इतका खर्च माझा आपण होतो दारुड्या माणूस होतो. त्यांना माहित आहे म्हणते सर काहीच म्हणत नाही, अजून गप्पा मारा खोट्या काट्या काही. अशा पद्धतीने सुद्धा समाज काय म्हणतो की 14 एप्रिलला हे लोक बौद्ध झाले, बौद्ध झाल्याशिवाय दारू पितात आणि बाबा धर्माच्या विचारांचा उध्वंस करतात. बरोबर आहे? एवढी कारणं मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितले. हे कशामुळे झालेलं आहे? सर्व दारू पिता कशामुळे? कृष्णा निर्माण झाली. आज मस्त मजा करायची. दारू पिली की मस्त मजा येते. कृष्णा निर्माण झाली आणि कृष्णेमुळे हे सर्व प्रकार घडतात. यामध्ये खरा दोष कोणाचा आहे? लक्षात असेल तर कोणाचा आहे? सांग. कृष्णेचा. आपला शत्रू कोण आहे? कृष्णा म्हणजे तहान. पाणी प्या ना तुम्ही, खा. जेवण केला पण अधिकारी खाल्लं तर त्याला ते तुम्हाला पचणार नाही, त्रास होणार आहे. दारू किती प्यायची? थोडी प्यायची असते का कोणत्या करता. पण बाहेर येऊन तुम्ही त्याला वाटते की दारू पिली की चौकात जाणार सर्वांची इज्जत घेणार. या माझ्याकडे कोण आहे आता बोलणार आणि बघा बरं आता कोण बघतो मी आणि एका थापडीने एखादा मुद्दा मागणार आहे थापडी खाली पडेल तो दारूच्या चौकात बोलणारा. पण आम्ही त्याला घाबरतो कारण दारू पिणार आहे त्याच्या पाठीमध्ये कोण जाणार आहे माणसाने. त्याला परत कोणीच आले नाही म्हणजे मी श्रेष्ठ आहे दारू पिणारा आणि पुढे बोंबलतो चौकामध्ये परत बोंबलत असतो. अशा पद्धतीची कारणं आपल्या समाजामध्ये आहेत. या दृष्टिकोनातून हे कृष्णेची कारणं म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी कृष्णा ही कारणीभूत आहे. आता या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक समुपाद या ठिकाणी बुद्धाने काय केलेलं आहे?
चालेल चालेल ठीक आहे. प्रतीके समुत्पादाच्या माध्यमातून झाडे हे काय सांगितलेलं आहे ते पृथ्वी ईश्वराने निर्माण केली. पृथ्वी ईश्वराने निर्माण केलेली आहे. कोणीतरी ईश्वर आहे आणि ईश्वराने ही निर्मिती केलेली आहे आणि चराचरामध्ये सर्व ईश्वरच आहे. पाण्यामध्ये ईश्वर आहे. श्रीकृष्ण म्हणतात मी पाण्यात आहे, तुमच्यात आहे, माझा आत्मा चराचरामध्ये आहे, झाडामध्ये आहे, बैलामध्ये आहे, हत्तीमध्ये, असा श्रीकृष्ण म्हणतो. बुद्धाने हा प्रश्न विचारला निसर्गाला, समस्त ब्राह्मणवाद्यांना, जर हा ईश्वर आहे, हा जर ईश्वर आहे तुमचा आणि ईश्वरांची लेकर जी आहे सर्व आहे तुमचा, मग तुमचा कंट्रोल तो किनारा माणूस आहे, गारड्या माणूस आहे, काय देतो, लुटतो, शिव्या देतो, पत्नीला मारतो, तुमचं नियंत्रण का नाही? काय म्हणतात बुद्ध? त्या विभागाला म्हणतात जर तुम्ही म्हणता ईश्वराने सर्व चराचरामध्ये निर्माण केलेलं आहे, तर मग या समाजामध्ये चांगली माणसं का निर्माण केली नाही? तुमच्या हातात रिमोट कंट्रोल आहे की नाही? गर्भाशयामध्ये जन्माला आलेलं प्रत्येक बाळ हे चांगलंच निर्माण झालं पाहिजे, असं ना का केलेलं आहे तुम्ही? मग ह्या जगामध्ये दुःख आहे, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, श्रीमंत माणूस गरीबाला लुटत आहे, हातामध्ये तलवार घेऊन चौकात भांडत आहे, दारू पित आहे, पत्नीला मारत आहे, हे जे प्रकार घडत आहे, तर ईश्वरा तुमचा ईश्वर जो आहे तो आत्मा आहे, परमात्मा आहे, त्यांचं नियंत्रण या माणसावर का नाही? हा पहिला प्रश्न बुद्धाने त्या विद्वानांच्या तत्ववेत्यांना विचारलेला, त्यांचं उत्तर दिलेलं नाही. आणि अशा पद्धतीने ईश्वराने काही प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. फक्त प्रत्येक स्वरूपाला धकासते घ्या. या काळात तुमच्या वया काळासमोर, पेन काळासमोर प्रत्येक कार्य कारण भाव म्हणजे प्रत्येक समुत्पाद. कार्यकारण भाव म्हणजे प्रत्येक समुत्पाद. प्रत्यय प्रती अर्थात त्याला य प्रत्यय समुत्पाद. समुत्पाद समूह अर्थात त्याला पा आणि द आणि प्रती द अर्थात त्याला य प्रतिज्ञा व्यास करायची. समुत्पाद स कवीचा म त्याला मू आणि अर्थात द त्याला पा आणि द समुत्पाद शब्द कठीण आहे. प्रत्येक समुत्पाद कार्यकारण भाव. आणि या ठिकाणी बुद्ध म्हणतात प्रत्येक तुमच्या मनामध्ये जे निर्माण होतं, तुमच्या मनामध्ये जे निर्माण होते, हेतू निर्माण होतो, तो हेतू बाहेर जर आणला तर ते निर्माण होतं बाहेर. तुम्हाला हेतू आहे मनामध्ये आलं की त्याने मला काल आणून दिलेलं माझे. तुमच्या मनामध्ये हेतू निर्माण झाला आणि मी त्याला आता बदला घेतला. हेतू निर्माण झाला, बदला घेतला. तुम्ही आता तलवार घेतली, चाकू घेतला आणि चौकात गेला. हे हेतू आता म्हणजे हेतू निर्माण झाला. हेतू मधून तुम्ही त्याला मारलं आणि जर अशा पद्धतीचा हेतू निर्माण झालाच नाही, तुमच्यामध्ये हेतू चांगला निर्माण झाला. काल तुमच्याशी जो भांडला तुमचा मित्र म्हणतेची, बरोबर आहे, कालचा हेतू काय आहे? त्या पेशंटला वाचविण्याचा हेतू आहे, शस्त्र आहे, पण त्याला भूल देऊ, त्रास होऊ नये म्हणून भूल देतात आणि त्याचा पूर्णता जो रोग आहे तो रोग म्हणून कष्ट करतात. हा हेतू किती आहे? चांगला हेतू आहे. आणि आता जो सांगितला हेतू वाईट हेतू आहे. आणि या पद्धतीने हेतू प्रत्येक तुमच्या मनामध्ये हेतू निर्माण होतो. हेतू निर्माण म्हणजे कारण चांगले घडतं वाईट घडतं. या पद्धतीचा हा या ठिकाणी सांगितलेला प्रत्येक दिलेला आहे.
या ठिकाणी कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही आणि जर तुम्हाला कारण सांगितलेले आहे. आणि भगवान बुद्ध म्हणतात देव प्रत्येक स्वरूपात जाणतो तो धम्मास जाणतो. आपण आपल्याला पूर्ण आहे म्हणजे रोजगारी शब्द आहे परंतु वाचून पाहू काही सांगितलं तुमच्या शक्तीच्या बाहेरचा विषय म्हणून थोडं थोडं उदाहरण दिलं तुम्हाला समजतील असेल. आणि माझ्या डोक्यातले काय सकाळी जाऊ त्याला म्हणे त्याच्यात वाचलं त्या डोक्यावरून जात असं बरोबर आहे. म्हणून मी ह्या नवदा बुद्धिवाने पडला ते शोधून काढले त्या समज लागले तर संगीच्या पद्धतीनं ते तुम्हाला समजलेले आहे. बुद्ध काय म्हणतात तो धम्मास कोण जाणतो. धम्मास कोण जाणतो जो समुत्पाद जाणतो. भगवान बुद्ध म्हणतात जो प्रत्येक समुत्पाद जाणतो तो धम्मास जाणतो. जो धम्मास पाहतो तो मला पाहतो. ज्याला त्याला प्रत्येक समुत्पाद समजलेला आहे तो माझ्या धम्मास जाणतो. धम्म कोणता पंचशील बरोबर आहे. तथागतांचा पंचशील तथागतांचा आर्यष्टांगिक मार्ग आणि तथागतांचे 4 आर्य सत्य शील मार्ग हे जो जाणतो तो मला पाहतो बुद्धाला पाहतो असं बुद्ध बरोबर बसले आहे असं म्हणू शकतो आम्ही. आपण जाणत नाही ते पण मात्र बुद्ध हे केव्हाच जन्माला येत नाही. आपण अनेकदा जन्माला येतो असं म्हणतात. बुद्धासारखा वागला बुद्धाने जन्म माणसासारखं वागला तर माणसाने जन्म पेडसारखं वागला पेडराने पेड कुत्रासारखं वागला कुत्राने जन्म. हिंदू धर्माची संस्कृती आहे. प्राण्याप्रमाणे वागला प्राण्यासारखं चांगला वागला तर संस्कृतीसारखा माणसाचा कदर म्हणून वागणार. काही किती हिंदू दाखवल्या मला वाटतं चांगलं आहे ना. आपण काही जरी तरी काहीच होत नाही असं म्हटलं म्हणून आपल्याला भीतीच नाही. आपल्याला भीतीच नाही. मात्र हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे आहे. पृथ्वी आप तेज वायू या 4 घटकांमुळे आपलं शरीर बनलेलं आहे. माणसाचं कशामुळे बनलेलं आहे. पृथ्वी आप तेज वायू. कुत्राचं कशामुळे बनलेलं आहे. पृथ्वी आप तेज वायू. माणसाचं कशात बनलेलं आहे. पृथ्वी अख्या चराचरातील सर्व वस्तू वनस्पती आहेत सर्व पृथ्वी आप तेज वायू या घटकापासून बनलेले आहे. आणि बुद्ध काय म्हणतात घटकांचा जन्म होतो. घटक कोणते आपले पृथ्वी आप तेज वायू बरोबर आहे. पृथ्वी आप तेज वायू असं बुद्ध म्हणतात की हा आत्मा आहे आपला. हा आत्मा दुसऱ्या शरीरात जातो असं बुद्ध म्हणत नाही. तर हे आपले पृथ्वी आप तेज वायू कुठे जातात ब्रह्मांडात जातात बरोबर आहे. मांजराचे कुठे जातात ब्रह्मांडात जातात. डुकराचे कुठे जातात ब्रह्मांडात जातात. मांजरीचे बैलाचे वाघाचे सिंहाचे सर्वांचे कुठे जातात मेल्यानंतर पृथ्वी आप. आता विचार करा हे एकमेकाचे जर मिसळले चांगले तुमचे गुण असतील चांगल्या व्यक्तीकडे जातील. हे घटक एक निसर्गाचा नियम आहे. आणि जर डुकरासारखं वागला तर डुकराचे जे घटक आहेत आणि तुमचे डुकराच्या तोंडाचे नाही. हा सिद्धांत मला मान्य आहे. बुद्ध म्हणतात प्रत्येकाचा प्रत्येक जन्म होत नाही आपल्या बाईंचा. तर ते घटक एकमेकाला मिसळतात ब्रह्मांडामध्ये आणि ते आकर्षण करतात. सद्गुणांचा गुणधर्म वाईटांचा गुणधर्म त्याच्या पुढच्या काय आहे अशा पद्धतीने मिसळ होते आणि त्याप्रमाणे सुद्धा माणसाचा जन्म होतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये चांगलं करावं चांगलं सोडावं बोलावं माणसासारखं बोलावं हा नियम आणि सांगितलेला आहे. या दृष्टीकोनातून हा व्याख्या तुमच्या कागदात असलेल्या प्रत्येक समुत्पादाची व्याख्या असू द्या. प्रत्येक समुत्पादाची व्याख्या आहे प्रत्येक म्हणजे निर्माण होऊन वाढणे. प्रत्येक म्हणजे निर्माण होऊन वाढणे. बाळ जन्माला येत नाही माहितीच्या गर्भाशयामध्ये जन्माला आलं वाटलं की नाही पुढे पुढे मोठं वाढत जातात बाळ वाढत जातं पोटामध्ये वाढणे व मग ते नष्ट होणे
तर ते नष्ट होणे. प्रकृतीमध्ये निर्माण होऊन वाढणे व ते नष्ट होणे व समुत्पाद म्हणजे त्याच क्षणी दुसरे निर्माण होणे. त्याच क्षणी दुसरे निर्माण होणे. त्याच क्षणी दुसरे निर्माण होणे. आपण आंब्याची मूळ लावलेली आहे जमिनीमध्ये, लहानची आहे, बरोबर आहे. त्याचा वृक्ष होतो, त्याला फळे येतात, झाडाला फळे येतात की नाही. आपण खातो सुद्धा, पण कालांतराने तो वृक्ष मृत होतो, कष्टही होतो. पण मात्र नष्ट होत असताना त्याची बीज असतात, त्या झाडाची आंब्याच्या अनेक पसरलेली असतात. त्यावेळेस ते परत दुसरीकडे निर्माण होतात आंब्याची झाड. त्याचे कोंब फुटतात त्या बीजाची, त्या आंब्याच्या झाडाची. म्हणजे एकीकडे हा नष्ट होतो, पण दुसरीकडे सुद्धा ते निर्माण होतात. ते निर्माण होतात. त्याच क्षणी दुसरे निर्माण होते. म्हणजे परत एक मनोधर्म निर्माण होतो. एक मनोधर्म म्हणजे एक मनोधर्म निर्माण होतो. एक मनोधर्म निर्माण होतो. तुमच्या मनामध्ये एक मनोधर्म निर्माण झालेला आहे. आता या क्षणी जो निघाला तुम्ही, परत दुसरा मनोधर्म निर्माण होतो तुमच्या मनामध्ये. एक मनोधर्म निर्माण होतो, त्याची वाढ होते, त्याची वाढ होते, मग तो नष्ट होतो. त्याची वाढ होते व तो नष्ट होतो. व नष्ट होत असताना दुसरा मनोधर्म निर्माण होत असतो. दुसरा मनोधर्म निर्माण होत असतो. कार्याला प्रत्येकमध्ये निर्माण होऊन वाढणे व मग ते नष्ट होणे व समुत्पादमध्ये त्याच क्षणी दुसरे निर्माण होणे. एक मनोधर्म निर्माण होतो, त्याची वाढ होते, मग तो नष्ट होतो व तो नष्ट होत असताना दुसरा मनोधर्म निर्माण होतो. समजून बोलतो का? समुद्राच्या लाटा येतात, लाटा आल्या इथे आल्या नष्ट होतात, बरोबर आहे. तो मनोधर्म झाला, समुद्राचा मनोधर्म. लाटा येतात, नष्ट होतात, परत दुसऱ्या लाटा येतात, त्याही नष्ट होतात, त्या परत लाटा येतात. म्हणजे त्या वर्षानुवर्ष करोडो वर्ष त्याच पद्धतीचा मनोधर्म समुद्राचा आहे. लाटा येणे, नष्ट होणे, परत लाटा निर्मिती होणे, लाटा येणे, नष्ट होणे, परत लाटा निर्माण होणे. हा जो समुद्राचा जसा गुणधर्म आहे, त्याचप्रमाणे माणसांच्या मनामध्ये सुद्धा लाटा येतात, विकार येतात मनामध्ये. चांगले येतात, वाईट येतात, ते नष्ट होतात. वाईट येतात, चांगले येतात, ते नष्ट होतात. मग दिवसामध्ये बघा, तुमच्या मनामध्ये दिवसामध्ये मनोधर्म येतात, काही नष्ट होतात, परत निर्माण होतात. ही सतत क्रिया सुरू असते माणसाच्या त्या मनोधर्माची. याप्रमाणे त्याची व्याख्या तुम्हाला सांगितलेली आहे. दुसरं मी कधी सांगणार नाही. बघा, 6 इंद्रिय कोणती आपली? 6 इंद्रिय. 6 इंद्रिय या 6 इंद्रिय तुमच्या कागदात बसू द्या. 6 इंद्रिय. 6 इंद्रिय कोण सांगतो? 6 इंद्रिय तुम्ही जे आपल्याला माहित आहे या 6 इंद्रिय. 6 इंद्रिय तुम्ही समोर आहेत, बघा ना कुठे तुमची इंद्रिय या. मग पहिला काय आहे? डोळे. या डोळे. दुसरं कान. या आपल्या शरीराकडे कान आहे का? तिसरा आहे नाक. ही नाक कुठे गेले? नाक झाल्यानंतर जीभ. डोळे, कान, नाक झाले जीभ. दुसरा जीभ. जीभ हा भयंकर आहे.
ही फार मला बघितलं आहे. नंतर आहे त्वचा, हे त्वचा आपले हे त्वचा. तिसरा आहे मन. मन किती झाले आता? 6 झाले की नाही? हे 6 इंद्रिय इतके भयानक आहेत की तुम्हाला कुठे घेऊन जाणार. डोळ्याने काय करतो तुम्ही? पाहता. डोळ्यात दृश्य म्हणजे डोळ्याने पाहणे. डोळ्याने पाहणे. कानाच्या हाताला ध्वनी म्हणजे आपल्या ध्वनी येतात कानाच्या खाली. ध्वनी. नाकाला काय गंध येतो. गंध. त्या नाकाला काय गंध. त्या गंध. नंतर तुम्ही देणार गंध. जीभ, चव. जीभ, चव. त्वचा स्पर्श. बरोबर आहे? चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श. गाडीवर बसले बरं वाटतं. एखाद्या स्त्रीला स्पर्श केला म्हणजे बरं वाटतं. परंतु फटकं बसतात नंतर असतात की नाही? हा, इथं फटकं बसला एकदम पोटलीतच चांगला स्पर्श थोडा वाटतो. अर्धा तासाला पण पोलीस आला, दंड भेटला की अंध. असा स्पर्श भयानक आहे. चांगला स्पर्श आहे. ताई कसा आहे? ठीक आहे का? नाही का? जवळ जायचं तर नाही का? असं आहे. म्हणजे स्पर्श. आणि मन मध्ये विचार. मनामध्ये विचार येतात. तुमच्या मनामध्ये विचार येतात. हे 6 इंद्रिय झाले. आता आपला घटक कशामुळे बनलेला आहे? आपलं शरीर. आपलं शरीर कशामुळे बनलेलं आहे? त्या मानवी शरीराचे घटक. मानवी शरीराचे घटक म्हणजे सर्व प्राण्यांचे घटक. मानवी शरीराचे असतील, झाडांचे असतील, सर्वांचे घटक. पृथ्वी, आप, तेज, वायू. पृथ्वी, आप, तेज, वायू. पृथ्वी, आप, तेज, वायू. पृथ्वी, आप, तेज, वायू. आता पृथ्वी म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये असलेली हाडं. बरोबर? हाडं लिहा. पृथ्वीच्या ठिकाणी हाडं लिहा. हाडं. आप म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, पाणी आहे. बरोबर आहे? रक्त कमी आहे, पाणी जास्त आहे. ही जसं नियम आहे. समुद्र आपल्या पृथ्वीवर समुद्र किती टक्के व्यापलेला आहे? 3/4. माहिती आहे का? पृथ्वीवर पूर्ण पृथ्वीवर पाणी समुद्र 3/4 आहे आणि फक्त पृथ्वी किती आहे? 1/4 आहे. म्हणजे आपल्या शरीरात सुद्धा 3/4 75% पाणी आणि रक्त आहे. तेज म्हणजे चेतना. आपल्या शरीरामध्ये तेज आहे ना, जे आपण जिवंत राहतो, हालचाल करतो, याला तेज म्हणतात. तेज जो सूर्याचं तेज आहे. सूर्याच्या तेजामुळे आपण सर्व जिवंत आहोत. सूर्य नसता तर सर्व झालो असतो आपण. बरोबर आहे? त्यामुळे तेज अत्यंत महत्त्व आहे. तेज आप आणि वायू. वायू म्हणजे हवा. बरोबर आहे? आणि याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आप तेज वायू शिवाय. आता काय करा? आणि सारनाथच्या ठिकाणी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन त्या 5 प्रमाणांना दिलेलं आहे. बरोबर आहे? ते धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे प्रतिज्ञे समुत्पाद. ते धम्मचक्र मध्ये प्रतिज्ञे समुत्पाद. फक्त आता तुम्हाला ते प्रतिज्ञे समुत्पादाचे नाव लिहून घ्या.
अनुलोम प्रत्यक्ष समुत्पाद लिहिलं अनुलोम त्यामध्ये 12 कळ्या आहेत 12 अनुलोम प्रत्यक्ष समुत्पादाच्या 12 कळ्या म्हणजे एक लिहा अविद्या म्हणजे अविद्या पहिला भाग आहे अविद्या ते काही शिकवणार नाही तुम्हाला फक्त लिहून देणार आणि इथं मी 10:15 वाजता निघून जाणार त्या 10:25च्या दरम्यान अविद्या लिहिलंय दुसरा आहे संखारा म्हणजे संस्कार संखारा म्हणजे संस्कार तिसरा आहे विज्ञान विज्ञानाच्या भागात जाणीव मग जाणीव झाली पाहिजे त्या संस्काराची हे वाईट आहे संस्कार गुलाबाच्या फुलाला स्पर्श केला त्याचा जर तुम्हाला काटा पोचला तर तुम्हाला संस्कार अरे गुलाबाचं फुल वाईट आहे असं मला जाणीव होणार बरोबर आहे नामरूप चौथा आहे नामरूप पाचवा आहे सळा येतन पाचवा सळा येतन म्हणजे 5 इंद्रिय आपले 6 इंद्रिय आपण लिहून दिले ना 6 इंद्रिय हे महाभयंकर आपले शत्रू आहेत 6 इंद्रिय आहेत ना हे आपल्याला वाईट बाजूला घेऊन जातात 6 इंद्रिय नंतर आहे स्पर्श म्हणजे स्पर्श 6वा स्पर्श 7वा आहे वेदना 7वा आहे वेदना 7वा आहे वेदना 8वा आहे तन्मा म्हणजे कृष्णा तिथं आता कृष्णा आलेले प्रवास मागितलाय ही कृष्णा या सर्व अंगांपैकी भयंकर डेंजरस आहे घातक आहे आपल्या जीवनामध्ये कृष्णा न उपादान मध्ये आसक्ती एक मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे परत मुलगा पाहिजे परत मुलगी पाहिजे आणि मग मुलासाठी बघता 5 मुली झाली काय करायचं कृष्ण झाली की नाही एक मुलगी झाली मुलगा पाहिजे कळायला पाहिजे एवढा खर्च वाढता एका मुले 2-2 लाख खर्च होतो एक मुलगी झाली की नाही समाप्त करायचं ऑपरेशन करायचं हो गया वाट हो गया मुलाची वाट बघतो परत दुसरी मुलगी होती परत मुलीची मुलाची वाट बघतो परत दुसरी मुलगी होते 4-5 मुली होतात काय झाला किती खर्च वाढला हे कशामुळे हा कृष्णेमुळे घडत आहे म्हणजे आसक्ती उपादान आपण तुम्ही संसारावर जीव जगत असताना हे माझं शब्द लक्षात घ्या फार खर्च वाढलाय एका मुलीला 10 लाख खर्च करतात पैसा भरपूर आहे आणि क्षणातच 10 लाख रुपये खर्च केल्यानंतर आपल्या कानापर्यंत अहो तुम्ही जे लग्न लावलं होतं ना त्याचा घटस्फोट झाला आणि कारण कोणतं छोटस असतं बरं छोटस कारण किंवा स्वयंपाक येत नाही स्वयंपाक येत नाही या छोट्याच्या कारणावरून त्या मुलीला बाहेर काढायचं आणि घसरून घ्यायचा किती मूर्खपणा आहे माणसाचा त्या सासूने शिकवायला पाहिजे त्या मुलीला ठीक आहे म्हणजे PhD पगार आहे बाई शिकवत म्हणून या सासूबाई शिकवते तिला उन्नत त्याला मी सासू ऐकतात नाही मुलाला काना भरून त्याचं खासू लागतो मुलाला शाळा पण पाहिजे ना अरे माझी एवढी भरती एवढा खर्च केला आहे माझ्या बापाने खर्च केला आहे आई ऐकणार माझ्या भरतीला संसार करणार समजा तिला शिकव नाही तसं समाजाला आणि या पद्धतीनं उपादान द्या नव उपादान आणि 10 आहे भव 10 आहे भव 11 आहे जाती आणि 12 आहे जरा मरण वार्धक्य व मृत्यू जरा मरण वार्धक्य व मृत्यू आणि जातीमध्ये पाजलेल्या तुमचा जन्म होतो ना त्याला जाती म्हणतात जन्म झालेला आहे जन्म झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घडतं शेवटी मृत्यू होता आपला आणि अशा पद्धतीने ह्या 12 कड्या आहेत ह्या 12 कड्यामध्ये कृष्णाकडे दिसते का कृष्णा त्या कृष्णा तुमच्या मनामध्ये नष्ट झाली नाही तर ह्या 12 कड्या कशा डोळे फिरतात तुम्हाला परत दुष्ट तक्रार वाढवतात दुष्ट तक्रार फिरा मरा
बुद्ध म्हणतात. आता हे जर नष्ट करायचं असेल तर बुद्ध म्हणतात दुसऱ्या 12 पोळ्या द्या. प्रतिलोम प्रतीच्य समुत्पाद, प्रतिलोम प्रतीच्य समुत्पाद, प्रतिलोम प्रतीच्य समुत्पाद, प्रतिलोम प्रतीच्य समुत्पाद. वेदना जर तुम्ही तोडून काढली, प्रथम नष्ट केली वेदना, तर सर्व कळ्या काळाला तुटून जातात, आपोआप तुटतात तुमच्या मनातल्या विचारांच्या, आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकता. आणि म्हणून हे जे चक्र तथागतांनी दिलेले आहे, नंबर चक्र प्रवर्तन, एकीकडे 12 कडे आहे त्या वाईट मार्गाकडे जाणारे आहे, दुसरीकडे ज्या 12 कडे आहे त्या कड्यावरील वेदना आणि तृष्णा नष्ट केली तर झालेल्या सर्व कड्या आपोआप तुटून पडतात आणि तुमच्यामध्ये प्रज्ञा निर्माण होते. प्रज्ञेमध्ये शांतपण चालेल. प्रज्ञेमध्ये अक्कल त्याला म्हणतात, अक्कल येते त्या माणसामध्ये. ते एवढं माझ्या उत्पन्नाला दारू पिऊन बायकोला मारलं, दारू पिऊन मला हाकून केलं आणि सर्व बरबाद झालं त्या एका कृष्णेमुळे. आणि मग त्यामध्ये जर अक्कल आली, शहाणपण आलं, तर मागून तुम्ही ह्या सर्व तोड्या तोडून टाकता आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकता. हे भवचक्र आहे. त्या भवचक्राला नष्ट करण्याकरता वेदना आणि तृष्णा या 2 कड्या तुम्ही तोडल्या तर तुमचं जीवन अत्यंत सुखी होतं. अशा पद्धतीचा विचार तथागतांनी या अमृत या कार्यकारण भावामध्ये सांगितलेलं आहे. प्रामुख्याने फार मोठा आहे. आता या सांगणार नाही तुम्हाला, जेव्हा डोक्याचे तुम्ही सांगितलं तुम्ही डोक्याचे बाहेर गेले असेल 80 वर्षाच्या माताला समजत नाही. इतर काय सुद्धा हा विचार आहे. आणि अशा प्रकारे तुमच्या मनामध्ये 24 आरेची युक्त असा धम्मचक्र सम्राट असं त्यांच्या सांगण्यात येते. लॉयन कॅपिटल मध्ये अजून आढळतो. लॉयन कॅपिटल सांगण्यात गेला तर हे जे 24 आऱ्यांचं कॅपिटल अशोक राजाने जे केलेलं आहे ते कॅपिटल लॉयन कॅपिटल अजूनही त्या ठिकाणी सांगण्यात त्या ठिकाणी जशाचं तसं आहे. तसं मी आता सांगितले या 12 कड्या आणि या 12 कड्या कशा पद्धतीचे चक्र त्यामध्ये असं आहे. आणि ते चक्र तुम्ही कारणाचा गेला तर तुमच्या दृष्टीकोनातून बघून घ्या. या दृष्टिकोनातून माझं हे विषय त्या ठिकाणी फक्त लिहून दिलेले आहे. कठी शब्द आहेत, ते डोक्याच्या बाहेरचे आहेत, पण आत्मन मला समजून घ्या.